हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. तेरा दिवसांच्या युद्धानंतरही इराणचं सरकार स्थिर असून कोसळण्याची कोणतीही शक्यता नाही. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या अहवालामुळे ट्रम्प तोंडघशी, तर इराण पूर्णपणे उद्ध्वस्त. युद्ध लवकरच संपणार, ट्रम्पचा पुनरुच्चार. होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय जहाज सुरक्षितपणे मुंबईच्या किनाऱ्यावर. भारतीय जहाजांना इराणकडून विशेष सवलत. सरकारचा दावा, तर इराणचे कानावर हात. तेल खरेदीसाठी अमेरिकेकडून परवानगी का घ्यावी लागते? युद्धातील भारताच्या भूमिकेवरून राहुल गांधींचे सरकारला खडे सवाल. एप्स्टाईन फाईल्सच्या उल्लेखामुळे सत्ताधारी आक्रमक. युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावरती कोणताही परिणाम नाही. पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिलासा, तर घरगुती सिलेंडरच्या बुकिंगसाठी शहरात 25, ग्रामीण भागात 45 दिवसांची मर्यादा. देशभरातल्या आयआरसीटीसीच्या क्लस्टर किचनमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरू होणार. एबीपी माझाच्या बातमीची केंद्र सरकारकडून दखल. सध्या आयआरसीटीसीची सगळेच क्लस्टर किचन्स बंद आहेत. मुंबईतल्या विधान भवन, हायकोर्ट, मेट्रो, स्टॉक एक्सचेंजला बॉम्ब उडवण्याची धमकी. तपास यंत्रणांची धावाधाव, ठिकठिकाणी बंदोबस्तात वाढ. धमकी पाठवणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनाप्रकरणी रोहित पवारांकडून राहुल गांधींची भेट. काँग्रेसचं मदतीचं आश्वासन, तर जय पवारांकडून पिंकी मालीच्या कुटुंबियांची भेट. जय पवारही पत्रकार परिषद घेणार.